अत्तराची बाटली कितीही सुगंधित असली तरी त्यावर फुलपाखरे कधीच बसत नाहीत. त्यांनाही खरं आणि खोटं यातील फरक कळतो. त्याप्रमाणे आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं. विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण कारलं कडू, ऊस गोड तर चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. तसाच भगवंत सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष कर्माचा असतो. आयुष्य थोडंच असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं. आयुष्यभर नुसता पैसा कमावण्याकडे लक्ष देऊ नका. त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार सगळे इथेच सोडून जायचे आहे. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी अनेक वाद संपतील.